आता पाहूयात प्रमुख शहरांतील बातम्या। येत्या 23 एप्रिल पासून इंडिगोनं रोज नवी मुंबई ते जामनगर विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे नवी मुंबईतून विमानानं थेट जामनगर पर्यंत जाता येणार आहे। इंडिगो इथून अहमदाबाद, वडोदरा, सुरत, राजकोट आणि भावनगर विमान सेवा चालवते। नवी मुंबई ते जामनगर नवीन सेवा इंडिगोच्या A320 विमानांद्वारे चालवण्यात येणार आहे। राज्यात नवीन रिक्षा परवाने देण्याची प्रक्रिया स्थगित केल्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली। स्पष्ट धोरण आणि मानक कार्यपद्धती तयार केल्यानंतरच नवीन परवाने देण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलंय। अंबरनाथमध्ये आनंदनगर MIDC मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मुंबई पालिका वन विभागाला 20 कोटी रुपये निधी देणार आहे। वन्यजीव संवर्धन आणि मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ही रक्कम वापरली जाईल। वर्ध्यात गेल्या आठवडाभरापासून तापमान झपाट्याने वाढत आहे। 2 दिवसांचा वाढत्या तापमानाचा येलो अलर्ट होऊन गेला। आता पुन्हा 2 दिवसांचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। वाढत्या तापमानामुळे परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना याचा फटका बसतोय। भिवंडी फळबाजार परिसरात बांबू आणि प्लास्टिकला आग लागली। आग नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी धावपळ केली। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 3 गाड्याही पोहोचल्या। वैद्यकीय शिक्षण मंत्रालयानं सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवार असं नाव दिल्यानं हिंदू समाज आक्रमक झालाय। नामांतर केलेला GR फाडून हिंदू समाजानं निषेध करत निर्णयाला विरोध केलाय। राणीच्या बागेत 28 डिसेंबरला घडलेल्या 2 दुर्घटनेत 2 लहान मुलांना दुखापत झाली। मात्र याकडे राणीबाग प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं किशोरी पेडणेकर यांनी राणीबाग प्रशासनाला जाब विचारला आणि कारवाई करण्याचे आदेश दिलेत। महापालिकेचे 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 13,995 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केलाय। पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी अंदाजपत्रक वाढवण्यात आलंय। कर्जत उपजिल्हा रुग्णालयाबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे। रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांची नेमणूक असतानाही ते प्रत्यक्षात दुसरीकडे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे। स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या ब्रीफिंगला अनुपस्थित राहिल्यानं IAS देवेंद्र सिंह यांना निलंबित करण्यात आलं होतं। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निर्देशानंतर देवेंद्र सिंह यांचं निलंबन मागे घेतलंय। मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडीतील 2 रिक्षा चालकांचा अपघाती मृत्यू झाला। अज्ञात वाहनानं रिक्षाला जोरदार धडक दिल्यानं दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। पोलिसांकडून फरार वाहन चालकाचा शोध सुरू आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सुविधा आता उपलब्ध झाली आहे। NCMC कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवास करताना महिलांना मिळणारी 50% सवलत, ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे। प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन एसटी महामंडळानं केलंय। सोने चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला असून चांदीच्या दरात 2 दिवसात 2000 रुपयांची घसरण झाली आहे। तर सोन्याचे दर प्रतितोळा 1,59,500 रुपये आहेत। सिडको प्रशासनाच्या लाल फिती कारभाराचा आणखी एक प्रकार उघड झालाय। प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी भूखंड देण्यात सिडकोकडून दिरंगाई करण्यात आली आहे। पनवेल महापालिकेनं याबाबत 14 वेळा पत्रव्यवहार करूनही सिडकोकडून दुर्लक्ष करण्यात आलंय। गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरात हुल्लडबाजांनी चपला आणि कपडे फेकल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत हुल्लडबाजांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ऑफ्रोह संघटनेच्या वतीनं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। अनुसूचित जमातीमधील कर्मचारी पात्र असूनही त्यांना पदोन्नती आणि प्रगती योजनेचे लाभ दिले जात नाही। तसेच इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना संघटनेनं निवेदन दिलंय।